मॅचेस जिंकलेल्या आहेत जय बजरंग कारवली टीम संघाने. मात्र महत्त्वाचा हा जसं कालीराम केनी दादांनी उल्लेख केला की हा क्वार्टर फायनलचा मॅच आहे, म्हणजे क्वालिफाय मॅच आहे. उद्या कोणता संघ पोहोचेल उद्याच्या गटामध्ये ती मॅच सध्या पाहतोय आपण. सुरेश घरत सर आपल्याला जॉईन झालेत. संदेश पाटील नक्कीच. विवेक देवलीकर पाये देवेश ग्रुप इथून देखील ते आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत. आणि सुरेश घरत नक्कीच भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेशी संलग्न असलेले पंच सुरेश घरत यांच्याकडून देखील कारिवली टीमला शुभेच्छा आलेत. धन्यवाद. उद्याचे सामने नक्कीच आपण संदेश इथे सर्व संघांना सूचित करूया. उद्या ठीक 5 वाजता दोन्ही टीमने आपली रिपोर्टिंग करायची आहे. जवानमान सरवली देवेश स्पोर्ट पाये, त्यानंतर अमर स्पोर्ट कासने, स्वर्गीय रतन भोईर, जय भोलेनाथ सरवलीपाडा, जयदुर्गा सुरई, बंद्रामूर्ती कल्हेर, तुफान पिंपलास आणि जवानमान गोवे असे उद्याचे 8 संघ आहेत. उद्या स्पर्धेचा अंतिम फायनल दिवस. नक्कीच आमचे मित्र संदीप म्हात्रे हरेश पाटीलनं कारिवली टीमला शुभेच्छा दिलेत. तसेच सोजन नाईक आणि जय बजरंग नवीन 40+ संपूर्ण टीमच्या वतीनं सिनियर 40+ जय बजरंग कारिवली टीमला शुभेच्छा. धन्यवाद. चला, पिंपळगड संघाची सलामीची फलंदाजी संतोष जोशी आणि नंदू पाटील आणि गोलंदाजी मार्कवर कारिवली संघाचे उत्कृष्ट गोलंदाज भारत पाटील. पहिला चेंडू घेऊन आलेले ते म्हणजेच भारत पाटील. आता मात्र पंचांचा इशारा, ऑप्टिक्सच्या बाहेर व्हाईटचा इशारा येत आहे सुनील म्हात्रे यांचा. आणि एका धावाने धावसंख्या वाढले ते म्हणजेच 1 धावांचा श्रीगणेशा झालेला आहे पिंपळगड संघाचा. पुन्हा एकदा भारत पाटील. आता मात्र हलूच कटकी चेंडू जातोय व्ही शेप मध्ये आणि चांगली फिल्डिंग संदीप यांची आणि 1 धाव पूर्ण. आणि एका धावाने धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 2. संतोष जोशी यांनी अकाउंट ओपन केलेलं आहे. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक येणार नंदू पाटील. मागच्या सामन्यामध्ये 23 धावांची पारी, सुरेख अशी पारी खेळून काढली होती त्याने. पुन्हा एकदा भारत पाटील. आता मात्र मुडापला चेंडू खेळून काढला, 1 धाव पूर्ण. कुंदन होते तिथे आणि एका धावाने धाव संख्या झाली ते म्हणजे 3. आता नंदू यांनी पण खातं ओपन केलेलं आहे. नंदू पाटील पुन्हा एकदा. भारत पाटील. आता मात्र कुंदन पटेल आहे तो ते डायरेक्ट होण्याचा परंतु सुखरूप पोचले आहे ते म्हणजे संतोष जोशी आणि 1 धाव पूर्ण. आणि एका धावाने धावसंख्या झाली ती म्हणजे 4. 3 चेंडूचा सामना झालेला आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा भारत पाटील. स्ट्राईकवर असणार नंदू पाटील. पुन्हा एकदा. आता मात्र उचलून केलाय चेंडू जातोय स्टेज ड्राईव्ह चौकार. सुरेख असा चेंडू खेळून काढलाय ते नंदू यांनी. खरोखरच सेट होऊन आलेले आहेत ते म्हणजे नंदू पाटील. सुरेख असा चेंडू खेळून काढला स्ट्रेट ड्राईव्ह. कालू टीमला लैलेश नाईक, सागर नाईक, विशाल नाईक, अजय नाईक, अमोल म्हात्रे, वीर बजरंग कारिवलीला शुभेच्छा आलेल्या आहेत. यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत त्यांना. पुन्हा एकदा भारत पाटील. आता मात्र चांगला चेंडू आणि सुरेख अशी फिल्डिंग कुंदन यांची आणि 3 धाव वाचवल्या संघासाठी आणि 1च धाव पूर्ण झाले ती म्हणजे एका धाव संख्या झाली ती म्हणजे 9. बिनबाद 9. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू गेलो ते म्हणजे भारत पाटील. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आहे.
पुन्हा एकदा आता मात्र उचलून केला चेंडू जातोय परंतु मिस कॅच आणि 2 रन भी दिया, मौका दिया और 2 रन भी दिया. अल्पेश, हा जो झेल सोडला ना गुरु पाटील ना, ही नक्की चंदन नाईकची करामत आहे. कारण की गुरु पाटीलची जागा चंदन नाईकने घेतली आणि गुरु पाटीलची समस्या राहिलेली आहे संपूर्ण सीझन मध्ये. झेल त्यांच्या हातून सुट्ट आहेत. त्यांचे एवन जोडीचे शिलेदार संदीप नाईक यांना काहीतरी कोचिंग करावी लागेल. बरोबर साहेब, कारण तर मी जेव्हापासून इथे आलो तेव्हापासून गुरुलाच विकेट कीपिंग करताना पाहिले, पण चंदन आल्यापासून चंदनच विकेट कीपिंग करताना गुरु यांना ऑफ साईडला ठेवलेलं आहे. नक्कीच अल्पेश सध्या या स्पर्धेमध्ये समालोचन करतायत. क्या बात आहे, चांगला आहे संदेश. कारण की आपण त्यांची स्कोरिंग करतोय, त्याने आता आपलं समालोचन करायला हरकत नाहीये. बारी बारी सबकी बारी. खरोखर सर तुमचा आशीर्वाद आहे. संदीप पाटील षटक क्रमांक 2 घेऊन आलेले आहेत आणि स्ट्राईकवर असा नंदू पाटील. वेलकम सुनील माली. आणि आता मात्र सुरेख अशी किपिंग करताना परंतु चंदन नाईक. सुनील माले यांचं वेलकम. धन्यवाद सर. पुन्हा एकदा संदीप पाटील नंदूसाठी. आता मात्र फुलटा चेंडू होता आणि कुंदन चांगली फिल्डिंग केलेली आहे परंतु 2 धावा काय रोखू शकल्या नाही. या 2 धावाने धावसंख्या झाली ती म्हणजे 13, बिनबाद 13. अजून गणेश पाटील येणं बाकी आहे परंतु नंदू चांगली फलंदाजी करताना एक चौकार आलेला आहे आणि वैयक्तिक 8 धावांवर खेळत आहे. 5 चेंडूचा सामना केलेला आहे. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. नंदू यांना काही समजलं नाही. आता माझा सुरेख अशी गोलंदाजी करताना संदीप पाटील. पहिल्या षटकात 11 धावा आल्या होत्या, आता 3 चेंडू मध्ये 2च धावा आलेल्या आहेत. सुरेख अशी गोलंदाजी करताना आता मात्र पाहूया काय होत आहे. आणि विकेट गेलेला आहे रनआउटच्या रूपाने संतोष जोशी. आणि नव्याने फलंदाज तो म्हणजे गणेश पाटील. गणेश पाटील बांडी या नावाने फोकस आहेत. नक्कीच अल्पेशी ते दोन्ही पंच आपसमध्ये चर्चा करतायत. जी संतोष जोशीची ती विकेट आलेली आहे धावबाच्या स्वरूपात, ती विकेट येईल का? नक्कीच 1 ओव्हरमध्ये 11 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये धावा 2 आलेत. अल्पेश कसं वाटतं समालोचन करताना? चांगलं वाटते सर, पण मनात भीती पण वाटते तशीच. भीती कशाची आहे? आता मी आता भरपूर वर्ष झाले तू गुणलेखन करतोय, भीती मनात तू निघून जायला पाहिजे. नाही जाईल, 2-3 टुर्नामेंट केला तर जाईल. पुन्हा एकदा नंदू, पुन्हा एकदा मिस चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. सुरेख अशी गोलंदाजी करताना संदीप पाटील. फक्त 2च धावा दिल्या आतापर्यंत 5 चेंडू मध्ये संधी खेळली. तो काही आता मूड मध्ये नाही, कारण पहिल्या सामन्यात 3 धावा त्यांनी कुठल्या होत्या.
जातोय सीमारेषे पार आर पार पुन्हा
गावदेवी चार ओव्हर 10च्या सरासरीनं 40 धावा पिंपलगड टीमनं ठोकलेत आणि 41 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. बघूया आज पोगाव इथे जी स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये देखील जय बजरंग कारिवली टीम ही सेमी फायनल मध्ये दाखल झालेली आहे. सुजय विशाल नाईक आणि सोजन नाईक आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. दोन्ही पंच या सामन्यासाठी लारा सर आणि सुनील म्हात्रे सलवीर जोडी मैदानामध्ये आलेली आहे. संदीप एम आणि त्याच्या सोबत नीलम नाईक 41 धावा. गोलंदाजीसाठी बघूया पहिल्या ओव्हरसाठी देवीदास पाटील. नक्कीच देवीदास पाटील गावदेवी पिंपलगड संघाचे एक सिनियर गोलंदाज आहेत. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर अजूनही काही प्रेक्षक आम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून जोडलेत. 12:19 झालेली आहेत. आज स्पर्धेची तिसरी रात्र आणि शेवटचा क्वार्टर फायनल चा सामना आपण पाहतोय. संदीप पाटील, नीलम नाईक, जय बजरंग कारिवली टीम आणि नक्कीच नीलम नाईकला करण नेवालेकडून 3 षटकार 500. संदीप, हेमंत नाईक, हरेश पाटील यांच्याकडून जॉली बॉईज ग्रुप कडून शुभेच्छा. सोजन नाईक आणि विशाल नाईक आपण नाणेफेकी कक्षाच्या बाहेर यायचंय. सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईकला आहेत नीलम नाईक, नॉन स्ट्राईकला संदीप पाटील, गोलंदाज देवीदास पाटील. करण नेवाळे यांच्यावर नीलम नाईकला सलग 3 षटकार 500. यष्टीरक्षक गणेश पाटील यष्टांपासून दूर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण लावलंय गावदेवी पिंपलगड संघासमोर. बघूया इथे 41 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिला चेंडू नीलम नाईक याच्यासाठी अतिशय चांगल्या लेंथ मध्ये आपण चेंडू पाहिला. डॉट बॉल. चांगली सुरुवात आहे. पिंपलगड संघाची ताकद आहे की त्यांच्याकडे गोलंदाजी युनिट चांगले आहे. डॉट बॉल न सुरुवात झालेली आहे. 4 ओव्हर मध्ये 41 धावांचं आव्हान आहे. बघूया आज पोगाव इथे कारिवली टीम सेमी फायनल मध्ये दाखल झाली. या सामन्यातून जर हा सामना जिंकला तर इथे देखील त्यांना संधी आहे. मात्र गावदेवी पिंपलगड टीम हार मानणारी टीम नाहीये. हा चेंडू अगदी कव्हर पॉइंट रिझनला टॅप केलाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली नीलम नाईकनं. दुसऱ्या चेंडूवर स्वतःच आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलाय. बिनबाद 1. अल्पेश गायकवाड नक्कीच आज संदेश पाटील आणि माझ्या सोबत या क्वार्टर फायनल सामन्यातून पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी सुंदर असं समालोचन करून भिवंडीच्या समालोचकाने एक नवीन संदेश दिलेला आहे. धन्यवाद अल्पेश. इथे हा चेंडू संदीप पाटीलनं उडवलाय. संतोष जोशी झेलच्या खाली मोठी विकेट. या सामन्यातून संदीप पाटीलची फलंदाज OUT आउट.
3 चेंडू एक वर एक अशी शांत आणि संत सुरुवात. देवीदास पाटील विकेट टेकर गोलंदाज आहेत. या गोलंदाजांनी स्वतःच्या बलावर कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. भरत पाटील, महेश पाटील, नंदू पाटील, गोटीराम, गणेश पाटील, अंकुश भोईर सारखे चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये कुंदन आलाय. 3 चेंडू एक. कुंदन पाटील देवीदास पाटीलच्या समोर पहिला पॉवर प्लेचा खेळ. 3 चेंडू एक वर एक. क्या बात है, अप्रतिम चेंडू. अतिशय चांगले इष्टांच्या मागे गणेश पाटीलचं इष्टरक्षण. क्या बात है. 4 चेंडू मध्ये एक आणि 1 विकेट अशी चांगली पॉझिटिव्ह सुरुवात गावदेवी पिंपलगर संघासाठी गोलंदाज देवीदास पाटील कडून. हा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. अगदी चेंडू चाललाय डीप स्लिपर कव्हर सीमारेषेच्या भेटीला या चेंडू ठोकलाय. कुंदन पाटीलनं चौकार आणि धावसंख्या झाली ती 5. 5 चेंडू 5 धावा. अजून या ओव्हरचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चौकार 5व्या चेंडूवर आलाय. 1 गड्याच्या मोबदल्यात 41 धावांचं लक्ष्य पार करताना जय बजरंग कारिवली टीम इनसाइड आउट. अगदी पॉइंटच्या वरून चेंडूला पाठवलाय. डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. 1 ओव्हर 1 बाद 9. नक्कीच कुंदन पाटीलच्या 2 चौकारांनी जय बजरंग कारिवली टीम च्या फलकावरती 9 धावा लागलेल्या आहेत. 1 ओव्हर 9. 41चं लक्ष आहे. प्रति ओव्हर 10.25 च्या सरासरीनं या धावा बनवायचे आहेत. नीलम नाईक आणि कुंदन पाटील ही जोडी खेळपट्टीवर. एक ओव्हर 1 बाद 9. इथे हा चेंडू इनफिल्डच्या वरून नीलम नाईक न खेळलाय. दुसरीची कॉलिंग आणि इथे बघूया तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. स्कोरलेग पंच सुनील म्हात्रे सर. सॉफ्ट सिग्नल काय आहे सर? फलंदाज बाद आहे त्याचा इशारा केलाय. बघूया तिसऱ्या पंचांची मदत स्कोरलेग पंच सुनील म्हात्रे सरांनी घेतलेली आहे. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू आहे. गोटीराम पाटील नक्कीच परशुदादा पाटील, जयेश घरत, सोजन नाईक, विशाल नाईक, संदीप म्हात्रे, हरेश पाटील अगदी सर्वजणी स्पर्धा एन्जॉय करतात आणि फलंदाज साहेब आहेत
2 धावा येतील. धावसंख्या 11. 11 लागलेत, अजून 30 ची गरज. हा चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या मागे अडवलाय. एक सिंगल धाव. नीलम नाईक या फटक्यावर स्वतः नाराज आहेत. बॅटकट होती. धावसंख्या 12. बघूया घोटीराम. इथे हा चेंडू हलक्या हाताने केलेल्या कुंदांना अगदी लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतायत भरत पाटील. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. नक्कीच या संघामध्ये देखील अल्पेश आपण पाहिलं तर भरत पाटील हे गावदेवी पिंपळगर संघाचे पहिले यष्टीरक्षक म्हणून आपण पाहिले होते. आणि गणेश पाटील आल्यानंतर भरत पाटीलची जागा तिथून चेंज झालेली आहे. 9 चेंडू 13. इथे हा चेंडू 20 मध्ये केलेला आहे. बघूया डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे संतोष जोशी. नक्कीच हाताला दुखापत आहे संतोष जोशी यांच्या. अगदी एका बोटात जर आपण अल्पेश जखम पाहिली तर कोणी क्रिकेट देखील खेळणार नाहीये. मात्र आज त्यांनी चांगले 2 झेल 2 सामन्यातून टिपलेले आहेत. धावसंख्या 14. 10 चेंडू मध्ये 14 धावा आलेत. नक्की 6 चेंडू ऑन साइडला केला आहे. बघूया ऑन दी कार्पेट चेंडू काऊ कॉर्नर रिझनला सरसावतोय. दुसरी धाव इथे नीलम नाईक ना ते स्तरावर पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 16 का डोला. 11 चेंडू मध्ये 16 आलेत. तेरा मध्ये 25. 2 क्वार्टर फायनल सामन्यातून संदेश आपण 25 आणि 26 चं लक्ष पाहिलं होतं. आज 41 चं लक्ष आहे. बघूया उद्या स्पर्धेचा फायनल दिवस आणि नक्कीच उद्या जे खेळणारे 8 संघ आहेत त्यांना पुन्हा एकदा आपण आवाज देऊया. जॉन सरवली, त्यानंतर देवेस्फोट पाये, अमरस्फोट कासने, स्वर्गीय रतन भोईर, जय भोलेनाथ सरवलीपाडा, जय दुर्गा सुरई, बंद्रामूर्ती कल्लेर, तुफान पिंपलास आणि जॉन गोवी. उद्याचे संघ आपल्याला फायनल डे मधून पाहायला मिळतील. 16 धावा 13 मध्ये 25. स्विंग अँड मिस. इथे दुसऱ्या ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर बदले 16 आणि आता उर्वरित 2 ओव्हर मध्ये अजून शिल्लक आहेत 25. आणि नक्कीच या 25 बनतील की थांबतील 2 ओव्हर मध्ये आपण ऐकूया आमचे सहकारी समालोचक संदेश पाटील यांचा दमदार आवाज. नक्कीच आठवण राहील संदेश की अल्पेश नाच या स्पर्धेतून समालोचन केलं. नक्कीच धन्यवाद दादा. मॅच थोडीशी फसली गेली आहे कारण की हा सामना तुम्ही अगोदरच सांगितलं होतं की रंगतदार सामना प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. सध्याची परिस्थिती जी आहे अल्पेश 2 षटकाच्या समाप्तीवर फक्त 16 धावा आलेल्या आहेत. एक टार्गेट देखील चांगला सेट केला होता आपण पाहतोय तो म्हणजेच 41 धावांचा टार्गेट आहे. आज संदीप पाटीलने लवकरच घाई केली आपण बघितलं. लवकर आउट होऊन निराश पाहायला मिळत आहे. पाहूया कोणता गोलंदाज आहे तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि नक्कीच गोलंदाज तयारी करताना आपण पाहतोय अंकुश भुईर गोलंदाज आपली तयारी करतोय. टीमचे कॅप्टन आहेत
नक्कीच इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला आणून ठेवावा लागेल. कारण येणारे 12 चेंडू आहेत आणि अल्पेश सांगत आहे की सिल्वर जुबली 25 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये नक्कीच सर्व काही या मॅचचं लेखाजोखा नक्कीच पोहोचवला जाईल की कोणता संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळेल. मात्र इतकी मेहनत केली आहे, दोन्ही संघ प्रयत्न करताना पाहायला मिळतील आणि हा सामना मित्रमंडळी शेवटच्या षटकामध्ये तर शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल तर अजून मजा येईल. स्ट्रायकिंग वर सज्ज होत आहे फलंदाज नीलम नाईक. ओ खराब चेंडूने सुरुवात केली आहे. भीमर चेंडू हवेमध्ये मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धावने तर दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि आता 9+2 टोटल धावा 3 आणि पुढील चेंडू फ्रीट. सुनील म्हात्रे सर यांचा इशारा येतोय की फ्रीट आहे. नक्कीच आता फ्रीट टाकण्यासाठी गोलंदाज अंकुश याला आता यॉर्करचा वापर करावा लागेल. कारण की ते म्हणतात की बोनसच्या रूपात या धावा खर्च केलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल आता. अंकुश ओ चांगला स्ट्रोक फ्रीटवर गॅप आहे तिथे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे आणि आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय. यस शफल झालेत की नाही पंचांना पाहायचं आहे. तर नक्कीच आमचे पंच बघतील आणि तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. अगदी इस्टनच्या मागे गेल्यात की नाही. नक्कीच योग्य तो स्ट्रोक खेळला गेलाय पंचांच्या माहिती करता. म्हणजे या 2 धावा ऍड केल्या जात आहेत आणि नीलम नाईक चांगली फलंदाजी करताना आपण पाहतो खेळपट्टीवर. अंकुश चांगला खेळ सध्या तरी आपण पाहतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. क्वार्टर फायनलचा मॅच. पुढचा चेंडू खराब चेंडू अर्ध्या खेळपट्टीवर चेंडू टाकला मात्र त्याच्यावर देखील मिळालेला हा विकेट. पॉवर जनरेट करता आली नव्हती नीलम नाईक यांना. जागा देखील चुकीची निवडली होती आणि त्याच्यावर हा विकेट पाहायला मिळतोय. खराब चेंडू आणि त्याच्यावर मिळतोय विकेट. तर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मात्र थोडासा दबाव आहे टीमवर. कारेवली टीम संघावर देखील दबाव आहे. कारण की मागच्याच हप्त्यामध्ये जर बघितला तर पिंपळगड संघाने एक ट्रॉफी जिंकली अल्पेश. म्हणजे मॅच एक रंगतदार मॅच प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळत आहे. नंबर 1 चा संघ आहे समोर आणि नंबर 8 वर पोझिशन 7 वर पिंपळगड चांगलाच खेळत आहे. आणि नक्कीच अंकुश भोईरने एकच विचार केला आहे की आज इथून मला जिंकूनच जायचं आहे. कॅप्टन आहे तर कॅप्टनला चांगला खेळ करावाच लागेल. सुरुवात जरी नो बॉलने केली आहे मात्र त्यानंतरचा कमबॅक पाहायला मिळाला आणि काय झेल राहिली होती. देवीदास आजच्या दिवसात तिसरी झेल पकडली आहे त्याने. धावसंख्या 21 धावा झालेल्या आहे धावफलकावर. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू गोलंदाजीमध्ये गोलंदाज सज्ज होत आहे. चंदन नवीन फलंदाज आणि त्याच्या बॅट मधून हा स्ट्रोक बनलाय. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने चंदन नाईक आणि आता सुरक्षित आहे की नाही आता स्क्वेअर लेग पंचांना बघायचं आहे. नक्कीच पंच बघतायत. चंदन नाईक डेंजर इकडे नक्कीच धावत होते. अगदी धाव पूर्ण झाले की नाही ते नक्कीच इथे कळलं जाईल. मात्र आपण पाहतोय की पंच चेक करतायत. कुशल मोमेंट आहे. स्लो मोशन मध्ये ओम पोर्टर्स लाईव्ह दाखवत असताना आपण पाहतो रिप्ले. टीम मॉनिटर देखील हा रिप्ले दाखवला जात आहे. आणि हा जर विकेट आला तर गोल्डन विकेट नक्कीच. आणि बॅटर इज आउट.
बडी मछली जाल में फसती हुई गोल्डन विकेट या मॅचची. आणि आता इथून येणारा फलंदाज नक्कीच अल्पेश दबाव नक्कीच आलेला आहे असंच म्हणूया आपण. कमालीची फिल्डिंग, कमालीचा थ्रो पाहायला मिळाला. धावा झालेल्या आहे धावफलकावर 22 धावा. आता अल्पेश सांगत आहे की येणारे 9 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 19 धावांची आवश्यकता आहे. केतन पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. इक्वेशन आता थोडेस कठीण देखील होत आहे. 9 चेंडू राहिलेले आहेत आणि 19 धावांची आवश्यकता आहे. या जर 3 चेंडून अल्पेश 6 किंवा 7 धावा आल्या नाही तर मग दबाव होऊ शकतो संघावर. कम्मालीचा कमबॅक पाहायला मिळतोय. अंकुश भोईर हम भी किसी से कम नाहीये. चांगली गोलंदाजी विरेशन आहे गोलंदाजाकडे. लेंथ लाईन चांगली आहे आणि त्याचा वापर सध्या तरी करताना आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. केतन सज्ज होत आहे. पुन्हा एकदा कटर चेंडू टाकलाय सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नंबर 1 रँकचा संघ सध्या तरी अडचणीमध्ये आहे. 2 चेंडू या षटकातील महत्वाचे. पुन्हा एकदा बॅटची एज, मागच्या बाजूला शतरक्षक आहे, डायरेक्ट हिट होत आहे. आणि आता पुन्हा एकदा पंचांना, तिसऱ्या पंचांना विचारायचं आहे की बॅटर सेफ आहे की रनआउट आहे. चेक करूया आपण. खतरे की घंटी बसती हुई अब जय बजरंग कारुली टीम की. मध्य रात्रीमध्ये आपण पाहतोय की पिंपलगड संघाचा A1 क्वालिटीचा क्रिकेट सध्या पाहतोय आपण. आणि अशा प्रकारे बॅटर आउट. अजून एक मोठा धक्का. कुंदन पाटील देखील चालला आहे डगआउट मध्ये. ओ माय गॉड. अल्पेश मॅच होता कुठे आणि आला कुठे. अगदी 41 धावा डिफेन्स करण्याची तयारी केली आहे आई गावदेवी पिंपलगर संघाने. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. थोडस दबाव आलेला आहे कारण की येणारी चेंडू अल्पेश सांगत आहे या षटकातील 7 आणि धावांची आवश्यकता ती 19. म्हणजे हा महत्वाचा चेंडू आहे. आणि आता नवीन फलंदाज संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर. गणेश पाटील देखील ते सांगत आहे की आपल्याला हा चेंडू चांगला टाकावा लागेल आणि इथून जर मोठा फटका आला नाही तर मग कारुली टीम संघावर दबाव जो आहे तो दबाव बनूनच राहील. अंकुश भोईर टीमचे कॅप्टन टॉप नाव गोलंदाजी करताना 7-19. ओ चांगला चेंडू, कटर चेंडू आणि डॉट चेंडू. कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळेल. काय गोलंदाजी. जितका अनुभव होता तितका अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये लावलेला आहे. पहिला नो बॉल टाकला होता. एका चेंडूमध्ये 5 धावा दिल्या होत्या आणि पुढील 5 चेंडूमध्ये एकच धाव आली होती, ती रनआउट मध्ये आली होती. म्हणजे आता 6 चेंडू आणि अल्पेश 19 धावांची आवश्यकता आहे. आणि सोपं नाहीये. गणेश पाटील गोलंदाज आहे. नक्कीच शेवटचा स्पेशलिस्ट गोलंदाज आहे गणेश पाटील. आज बॅटिंग मध्ये देखील चांगला काम आपल्या संघासाठी नक्कीच केलाय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. आता आपण पाहतोय की येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. चर्चा फक्त या स्पर्धेची सध्या या भिवंडी तालुक्यामध्ये होत आहे. ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाला ये मुकाबला. मी अगोदरच सांगितलं होता की यानंतरचा मॅच जो असणार आहे तो रंगतदार सामना असणार आहे. क्वार्टर फायनलचा मॅच जो जिंकेल तो उद्याच्या दिवसामध्ये येईल. फार थंडगार हवा सध्या सुटली आहे. मात्र एकच हवा या स्पर्धेची पाहतोय आपण. स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 या स्पर्धेची आपण पाहतोय. फक्त आणि फक्त हवा सध्या पाहायला मिळते आहे. गोलंदाज मध्ये गणेश पाटील. राऊंड विकेटने पहिला चेंडू.
मोठा फटका खेळलाय ऑन साईडला आणि चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार. मॅच गरम केली आता. फलंदाज आपण पाहतोय केतन पाटील ऑन फायर नाव. चेंडू द्यायचे, जुना चेंडू फेकायचा मैदानाच्या आलेला आहे चेंडू. 5-13 असा इक्वेशन आहे. कम्मालीचा हा जिद्द पाहायला मिळते कारुली टीम संघाच्या माध्यमातून. केतन पाटीलच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6 आपण पाहतोय. गणेश पाटील कमबॅक करेल का? नाव भरपूर मोठा आहे टेनिस क्रिकेट बॉल मध्ये, मात्र सध्याची परिस्थिती आहे की 5 चेंडू मध्ये 13 धावा थांबवायचे आहेत आणि बॅटरचा मूड झालेला आहे केतनचं. 4 खेळाडू आऊट झालेत. हो, चांगला चेंडू, मात्र इम्पॅक्ट स्टंप थोडंसं बाहेर होतं म्हणून पंचांनी ऑलरेडी सांगितले की ऑफ स्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. तर अशा प्रकारे अखेर का स्ट्राइक चेंज झाली आहे. राहत की सास गणेश पाटीलने जरूर ली आहे. धावसंख्या धावपलकावर झालेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे ते म्हणजेच 29 धावा. 4-12चं इक्वेशन आलेलं आहे. गणेश शॉर्ट बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा शतरक्षक आहे आणि आता ही झेल नाही तर मॅच पकडली आहे. कालीराम किरी दादा, मी अगोदरच सांगितलं की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगताना पाहायला मिळेल. कम्मालीचा झेल पकडला गेलाय. पूर्णपणे मॅचवरचा मजबूत पकड निर्माण केली आहे, कारण की नवीन येणारा बॅटर पूर्णपणे सेट नसणार आहे, कारण की धावांची जी आवश्यकता आहे. अल्पेश सांगत आहे की 3-12 आज इक्वेशन चेरोबा कोण संघाच्या समोर आला होता. आज प्रशांतने बनवल्या त्या धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. जैन नाईक आलेला आहे. गणेश दादा 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाचे तिन्ही चेंडू आहेत, मात्र पहिला चेंडू या षटकातील आता आपल्याला येणारा हा चेंडू फार महत्वाचा पाहायला मिळेल. गणेश पाटीलचा संघर्ष पाहायला मिळेल. राऊंड द विकेट नाही, पुढचा चेंडू पाहतोय आपण. हो, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, शतरक्षक तैनात आहे. स्ट्राईक मिळाली आहे पुन्हा एकदा. केतन याच्याकडे स्ट्राईक आली आहे आणि आता 2-11 असं इक्वेशन आलेलं आहे. 12:46 आतापर्यंत हा खेळाचा वेळ आहे आणि येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल की उद्या कोणता संघ येईल. हा चेंडू कारुली टीम संघासाठी फार महत्वाचा. गणेश पाटील ओ मिस, आणि आता या मॅचवर मजबूत पकड निर्माण केलेली आहे असंच आपण म्हणू शकता. कम्मालीची गोलंदाजी, कम्मालीचा जिद्द पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 11 धावा. आता इथून जर पिंपलकर संघाला जर कोण हरवेल तर गणेश पाटील, कारण की लिगल चेंडू टाकायचे त्याला. षटकार गेला तरी काही फरक पडणार नाही पिंपलकर संघाला. एखादा भीमर चेंडू मॅच गरम करू शकतो आणि तो काम करणार नाहीये गणेश पाटील. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकला गेलाय. आई गावदेवी पिंपलकर टीम संघाने. अभिनंदन टीमचे कॅप्टन अंकुश भोईर, अभिनंदन नंदू पाटील, गणेश पाटील, रोहिदास, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. संतोष जोशी, हार्ड लक टीम, टफ लक टीम. जय बजरंग कारिवली.